2 महिने झाले सरासरी आता, तर मुलाचा जो तिरळेपणा आहे तो जवळपास 80-90% हा कमी झालेला आहे आता. नमस्कार, मी सुनील बेगडे, राहणार तळेगाव दाभाडे. तर माझा मुलगा स्वरांश, तर हा लहानपणापासून म्हणजे जन्मताच त्याला थोडंसं डाव्या डोळ्याला दृष्टीचा प्रॉब्लेम होता. काही महिन्यांपासून असं जाणवलं की त्याचा डोळा तिरळे दाखवते. तर आम्ही बरेचशा डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी सांगितलं की तिथं चेकअप केलं, तर तिथं आम्हाला असं सांगितलं की इंजेक्शन वगैरे दिलं किंवा ऑपरेशन केलं तर त्याचा काही फायदा फारसा होणार नाही. तर आम्हाला काही डिजिटल माध्यमाच्या रूपाने ही विश्वमय नेत्रालयाची माहिती मिळाली. तर आम्ही त्या दृष्टिकोनातून इथं पुण्यामध्ये आम्ही आलो. तर इथं आल्याच्या नंतर आम्हाला सर भेटले. तर यांनी आम्हाला व्यवस्थित माहिती दिली. त्यानुसार आम्ही आमची मुलाची ट्रीटमेंट माझ्या चालू केली. तर 2 महिने झाले सरासरी आता. तर मुलाचा जो तिरळेपणा आहे तो जवळपास 80-90% हा कमी झालेला आहे आता. भविष्यात आता अजून कुणाला अशा दृष्टीहीन ग्रस्त लोकांनी जे काही प्रॉब्लेम असतील आपले मुलांचे म्हणा, तर त्यांनी नक्कीच आयुर्वेदाकडे आपलं हे पाऊल वळवावं. जेणेकरून असं एक समाजात भ्रम आहे की आयुर्वेदाने कमी किंवा लेट उपचार होतो, पण असं नाही आहे. आपण जर आला तर हे नक्की योग्य वेळेत मिळालं पाहिजे आपल्याला. काही आपण खूप फिरतो इकडे तिकडं, वेस्टेज जातात पैसे आपले. पण आयुर्वेदाकडे जर आपण लवकरात लवकर आलो तर आपल्याला निश्चित आणि लवकरात लवकर हा उपयोग होणार हे 100%. आम्ही सरांनी आम्हाला याच्या ड्रॉप दिले काही, त्याच्यामधले काही गोळ्या आहेत. तर अशा दृष्टिकोनातून उपचार चालू आहे. तर त्याच्यामधनं हा रिझल्ट हा आम्हाला आलेला आहे 2 महिन्यामध्ये. धन्यवाद.